नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूयात महत्त्वाच्या आज ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगाची भेट घेतलेली आहे आणि निवडणूक आयोगाला धारेवर देखील धरलेला आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत सर्वपक्ष शिष्टमंडळाची आज 1.25 तास बैठक, मागण्यांचं दिलं निवेदन। तर शिष्टमंडळातील काही प्रमुख नेते उद्या पुन्हा निवडणूक आयोगासोबत चर्चा करणार। उद्याच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद, जयंत पाटलांची माहिती। मुंबईत व्हीव्हीपॅट मशीन सर्वत्र उपलब्ध नसतील तर बॅलेटवर निवडणुका घ्या। मुख्य निवडणूक आयुक्तांसमोर शिष्टमंडळाची मागणी। मतदान कोणाला जातं हे मतदारालाही कळलं पाहिजे, कळत नाही उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ समोर, 2-2 ठिकाणी मतदारांचं नाव कसं? 31 जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्यासाठी सज्ज आहात का? राज ठाकरेंचं मुख्य निवडणूक आयुक्तांना थेट सवाल। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पराभव दिसू लागला। सरकारच्या कामामुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची महाविकास आघाडीवर टीका। अनेक ठिकाणी खोटी मतदान नोंदणी, यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही। उद्धव ठाकरेंची निवडणूक अधिकाऱ्यांसमोर नाराजी व्यक्त। महाविकास आघाडी नाही तर महाकन्फ्युजन आघाडी। मुख्यमंत्री असताना कधी बाहेर पडले नाहीत, आता मात्र प्रत्यक्ष आले। उपमुख्यमंत्री शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला। निवडणूक लागली नाही तरी मतदान नोंदणी बंद का केली? ज्यांना आज 18 वर्ष पूर्ण होत आहेत त्यांनी मतदान करू नये का? राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल। यादीतील दुबार नावं काढा आणि मतदान घ्या, जयंत पाटलांची आयोगाकडे मागणी। दुबार नावं असलेल्या मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करता येणार, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। विरोधकांनी आतापासूनच पराभवाची मानसिकता धरलेली आहे। शिष्टमंडळ भेटीवरून चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला, आक्षेप घेतला तरीही निवडणूक आयोग त्यांचं काम करणार। बावनकुळेंची प्रतिक्रिया।